अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार। तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की आपल्याला एका महिला सेविकांनी त्यांच्या जीवनातील त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे, तोच आज मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो। तर मित्रांनो, त्या एक साधारण 3 ते 4 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत। मध्यंतरी त्यांचं लग्न जमलं होतं। लग्न जमल्याच्या काही दिवसानंतर त्यांचं लग्न झालं। लग्न अगदी सुरळीत एकदम छान पद्धतीने झालं। लग्नानंतर 1-2 महिने सगळं ठीक चालू होतं। त्या मुलाच्या घरचे ह्यांच्या वडिलांच्या ओळखीचे होते, त्यामुळे ह्यांच्या वडिलांनी जास्त चौकशी कुठं केली नव्हती मुलाची। त्या मुलाला बाहेरचं व्यसन होतं, तो मुलगा रात्री उशिरा घरी यायचा आणि एकंदरीत घरातून सगळा त्रास चालू होता। 1-2 महिन्याच्या नंतर हा प्रकार सगळा घडला। त्यानंतर त्यांच्या हे सगळं लक्षात आलं आणि तेव्हा त्यांची स्वामी सेवा देखील चालू होती आणि कॉलेज पण चालू होतं। आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळ्या गोष्टी गपचूप सहन कराव्या लागत होत्या। कधी काही दुखलं तर विचारलं देखील जात नव्हतं। म्हणजे एकंदरीत घरकामासाठी जसा उपयोग होत असतो तसाच उपयोग त्यांचा झाला होता। या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांनी एकदा त्यांच्या वडिलांना सांगायचे ठरवले आणि एके दिवशी त्यांनी वडिलांना सांगितले। पण वडिलांचं असं म्हणणं होतं की या गोष्टी घरात चालूच असतात आणि त्यांनी इग्नोर केलं। 3-4 वेळेस त्यांना त्या घरामध्ये मारहाण देखील झाली होती आणि थोड्या काही दिवसानंतर त्यांना त्या मुलाच्या बाहेरच्या गोष्टी सगळ्या समजल्या होत्या। एकंदरीत ह्या सगळ्या त्रासाला वैतागून त्यांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला। पण स्वामींच्या आशीर्वादामुळे त्याच्यातून सुखरूप बाहेर आल्या आणि तेव्हा देखील त्यांची स्वामी सेवा चालूच होती। पण नंतर हा त्रास चालूच होता। मग त्यांनी एके दिवशी असं ठरवलं की घरातूनच निघून जायचं। असंच ते एके दिवशी कॉलेजला गेले आणि कॉलेज सुटल्यावर त्या निघून चालल्या होत्या। पण रस्त्यामध्ये त्यांना चक्कर आली आणि चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या। त्याच्यानंतर तिथल्याच काही लोकांनी त्यांच्या ID कार्डवर त्यांच्या वडिलांचा नंबर होता, त्या नंबरवर कॉल केला आणि त्यांच्या वडिलांना बोलून घेतले। वडिलांना बोलून घेतल्याच्या नंतर वडिलांनी त्यांना दवाखान्यात नेले आणि दवाखान्यात नेऊन घरी नेले, म्हणजे त्यांच्या माहेरी नेले। माहेरी आल्याच्या नंतर देखील त्या लोकांनी त्यांना काही धमक्या दिल्या। थोडेफार डॉक्युमेंट तिकडे होते, ते डॉक्युमेंट सुद्धा दिले नाही। पण एवढे संकट येऊन सुद्धा त्या स्वामी सेवेत कंटिन्यू होत्या, म्हणजे स्वामी सेवेतून लांब झाल्या नाही। स्वामींच्या कृपेमुळे त्यांचे थोडेफार डॉक्युमेंट नसताना देखील त्यांनी त्यांचं कॉलेज कंप्लीट केलं आणि आज एक चांगल्या ठिकाणी त्या जॉबला आहेत। सांगायचं कारण एवढंच मित्रांनो, कितीही संकट आली तरी स्वामी कोणत्या ना कोणत्या मार्गातून आपल्या त्या संकटातून बाहेर काढत असतात। फक्त तुम्ही स्वामी सेवेत कायम आणि निस्वार्थ असलं पाहिजे। तर मित्रांनो, तुम्हाला देखील तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची ID आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता। श्री स्वामी समर्थ।